नमस्कार, मी शेतकरी मित्र रमेश लाडेकर, तसेच डेव्हलपमेंट मॅनेजर, ॲडव्हान्स पेस्टिसाइड डेव्हलपमेंट मॅनेजर असून आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण मागे सांगितल्याप्रमाणेच मी आता सध्याच्या कपाशीच्या अवस्थेमध्ये म्हणजेच आत्ता सध्याची अवस्था म्हणजे 60 दिवसाची अवस्था आहे आणि त्या 60 दिवसाच्या अवस्थेमध्ये सध्याचा रोग काय आहे हे सांगण्यासाठी आपल्यापर्यंत आलो आहोत आणि आत्ता याचं नियोजन काय केलं पाहिजे. तर आपण पाहूया कपाशीवरती. जर आत्ता सध्याची अवस्था पाहता कपाशीवरती माव्याचा, तुडतुड्याचा आणि सर्वात मेन म्हणजे आत्ता थ्रिप्सचा अटॅक हा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. तरी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की आपण प्रत्येकजण कपाशीला थोडंसं निरखून पाहावं आणि वरती जर शेंड्यावरती पाहता आपल्याला थ्रिप्सचा अटॅक हा सर्वत्र जाणून येईल. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करणार आहे की सध्या जर कपाशीवरती आपण ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं प्रोडक्ट, त्याचं नाव आहे फ्लिवेन्स, जर आपण या ठिकाणी या कपाशीवरती आत्ताच्या अवस्थेत जर घेतला तर 100% मावा, तुडतुडा आणि त्यासोबतच थ्रिप्सचा सुद्धा अटॅक हा आपण कंट्रोल करू शकतो. त्यासोबतच आत्ता जर पाहता कपाशी पूर्ण ट्रेसमध्ये गेलेली आहे आणि कपाशीला जी पातीची संख्या यायला पाहिजे होती ती संख्या जी आहे ती या ठिकाणी दिसत नाही आहे. तर ही संख्या जास्तीत जास्त येण्यासाठी आणि त्यासोबतच विशेष म्हणजे फुलातून रूपांतर म्हणजेच परागीकरणासाठी आणि त्यासोबतच ट्रेसमधून कपाशीला बाहेर काढण्यासाठी आपल्याला वापरावं लागेल. कापसासाठी आत्ता सध्याच्या पिरियडमध्ये फ्लिवेन्ससोबत काजू हे आपल्याला सगळ्यात बेस्ट काम करेल ते म्हणजे कपाशीला ट्रेसमधून बाहेर काढण्याचं. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये नॅनो पार्टिकल टेक्नॉलॉजीचं 20-50 हे जर आपण आत्ता सध्याच्या पिरियडमध्ये जर वापरलं गेलं तर चांगल्या रीतीनं आपण आपली कपाशी हे त्याची हाईट, त्याच्यानंतर त्याची पूर्णतः फांद्याची अवस्था, फांद्या वाढवण्याची अवस्था, त्यासोबतच फुलाची सुद्धा जास्तीत जास्त फुलाची अवस्थासुद्धा वाढवण्याचं काम हे अतिशय चांगल्या प्रकारे होईल. तर मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की हा जो स्प्रे आहे फ्लिवेन्स, काजू आणि त्यासोबत तुम्हाला फर्टिस्टार 20-50 हा जो स्प्रे आहे तो पूर्णतः जर घेतला तर आपलं नियोजन हे अतिशय चांगलं होईल. मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल की हा स्प्रे घ्यावा आणि पुन्हा मला कधीही फोन करावा. माझा नंबर आहे 95 52 65 50 56. धन्यवाद आपण सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल.